माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 2 समास 9 विरक्त लक्षण याचे कथन करणार आहे. ऐका विरक्ताची लक्षणे, विखते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी यांचे. श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण आहेत व प्रथम सांगतो, कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बांधते व योग सिद्धीस जातो. जेणे सदकीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे महिमा चढे विरक्तांसी. विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्य जन्माचे सार्थक होते व वैराग्य संपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. जेणे परमार्थ पाहावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित. ज्या गुणांमुळे स्वरूप साक्षात्कार होतो त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे, जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित. त्या गुणांनी सुख उचंबळून येते, सद्विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासही सर्व भाग्य व ऐश्वर यांनी जीवन संपन्न बनते. मनोरथ पूर्ण होती सकळ, कामना पूर्ती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया. सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामांची पूर्ती होते आणि मधुर बोलण्याकरता जणू सरस्वतीच जिभेवर येऊ लागते. हे लक्षण श्रवण कीजे आणि समृद्ध जीवी धरिजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी. आता जी लक्षणे सांगतो ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजेच मग तो मनुष्य त्या जगात प्रसिद्धी मिळवतो. विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी. विरक्त माणसाने विवेकाने वागावे, त्याने जगात अध्यात्मकाचा प्रचार करावा व इंद्रियावर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रकट व्हावे. विरक्त पुरुषाने साधनांचा कधीही त्याग करू नये. त्याने लोकांमध्ये भगवत भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेष करून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यज्ञ करावी विरक्ती आपली. विरक्ताने लोकात भक्ती मार्गाचा प्रचार करावा. त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते ते लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे. विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठाची, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराश्यता धरावी समृद्ध जीवेसी. विरक्ताने सत्क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिस्थापना करावी. त्याने विरक्तीच्या अनसोक्ताचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निसंग दृढपणे हृदयी धारण करावी. विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी. विरक्ताने धर्मस्थापना करावी, स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते संदिग्ध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण. विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे, त्याने नित्य विवेक करावा व नेहमी सत्वगुणांचे रक्षण करून त्याच्या साह्याने सन्मार्गाचे आचरण करावे. विरक्ते भाविके संभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते चावबर्डी नुपेक्षावी शरणागते. विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवत भक्तांची अंतःकरणे
निववावी आणि जे भोळे भाबडे लोक भगवता शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये. विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतराक्ष, विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा. विरक्ताने नेहमी सावध राहावे, दुसऱ्यांचे अंतःकरण जपून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न करावा. विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते सापेक्ष धरावा, विरक्ते वगतृत्वे उभागवा मोडला परमार्थ. विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. विरक्ते विपळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्तवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान. विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकाचे निरसन करून त्यांना निस्संदेह असे समाधान मिळवून द्यावे. पडे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग. विरक्ताने आपल्या उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्या निमित्ताने मोठ्या आदराने थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावे आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन कीर्तन प्रवचनादी उपासना मार्गाचे अवलंबन करावे. हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने. त्याने हरिकीर्तने करावी, प्रवचने निरूपणे यांची एकत्र गर्दी करून सोडावी आणि भक्तिमार्गाच्या आवेशाने प्रचार करावा की त्याजोगे निंदक दुर्जन यांना लाज वाटावी. बहुतांश करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार बळेकी करावा. अनेकांचा परोपकार करावा, उत्तम आचरणाचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार प्रसार करावा. स्नान संध्या जपध्यान तीर्थयात्रा भगवज्जन नित्यनेम पवित्रपण अंतर शुद्ध असावे. स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंबन करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असा अंतःकरणातही अत्यंत शुद्ध असावे. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा सन्मार्ग मात्रे. विस्ताराने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जास्तीत जास्त लोकांचा उद्धार होईल. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी. विरक्ताने धीर गंभीर व अत्यंत उदार असावे, तसेच त्याने अध्यात्मक निरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजून उतरावे सत्कीर्तीसी. विरक्ताने नेहमी सावध असावे आणि ते सन्मार्गानेच चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्तिरूपाने अमर व्हावे. विरक्ते विरक्त थुंडावे, विरक्ते साधू गोळ खावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन. विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा. समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत योगी सज्जन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे, त्या सर्वांना आपलेसे करावे. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने परम रमणीय. विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावी, निरनिराळ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परम रमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावी. विरक्ते उपाधी करावी, आणखीन उदासवृत्ती न सांडावी, दुराशा चढवणे द्यावी पोयत विषयी. विरक्ताने लोकसंग्रह करावा, पण स्वतः कुठेही आसक्त होऊ नये, कशाविषयी भलती आशा कधीही बाळगू नये.
विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये, आचार भ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्ते चतुर असावा सर्व प्रकारे. विरक्तास वेळ प्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. त्यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे गरजेचे आहे. विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये, आचार भ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. विरक्तास वेळ प्रसंगाने भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. त्यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे गरजेचे आहे. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्ते चतुर असावा सर्व प्रकारे. विरक्ताने एकांगी कधी असू नये, त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्याजोगे जे जे असेल ते सर्व त्यांनी जाणून घ्यावे. विरक्ते एकदेशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे त्याचे त्यापरी. हरिकथा निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे. त्याने भगवंताची सगुण चरित्रे जपून घ्यावी. वेदांताचे निरूपणही त्या साध्य असावे. सगुण भजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्वज्ञान आणि इत्यादी उपासनेतील निर्गुण, सगुण, भेद वगैरे सर्व त्यास ज्ञात असावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सगळं जाणावे. परमात्मा प्राप्तीचा कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विधेय स्थिती, सहज स्थिती सकळ जपावे. भगवत भक्तांचं प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदास स्थिती, योग्याची योग स्थिती व ध्यानी लोकांची ध्यान स्थिती, तसेच जीवनमुक्तांची विदेहावस्य व सहजावस्था यांचे अचूक व स्वअनुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा असणे, मंत्रतंत्र, विधी विधाने, नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे तसेच अनेक प्रकारची विधी विधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी. विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी. तो जगतमित्र असला तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावे. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. दशक 2 समास 9 समाप्त.